गाईज आय एम आउट ऑफ दी ऑफिस नाव. जस्ट माझं ऑफिस सुटलं आहे. म्हणजे सुटलं 6:30ला होता. एक अर्धा तास मी माझ्या कलिगसोबत गप्पा मारत बसलो होता 7 वाजेल आणि आता मी घरी निघालो आहे आणि या ब्लॉगची सुरुवात केली आहे. आय जस्ट वॉन्ट टू शो यू द लाईफ आफ्टर 6:30 और 7. गाईज अराउंड एक 7:20 झालेत आणि मला एक 20-30 मिनिट लागतं ऑफिसवर यायला. रूमवर आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर मी कोणतं करत असेल ना तर ते म्हणजे माझं ID कार्ड बॅगमध्ये ठेवून देणं. कारण त्याच्या मागची स्टोरी अशी आहे, जो माझा ऑफिसचा पहिला दिवस होता ना, म्हणजे माझं पूर्ण प्रोफेशनल जर्नीचा जो पहिला दिवस होता ना, त्याच दिवशी मी माझं ID कार्ड हॉटेलच्या रूमवर विसरलो होतो. हॉटेलच्या रूमवर इन द सेन्स कारण माझ्या कंपनीने पहिले 15 दिवस एका 5 स्टार हॉटेलमध्ये ॲकोमोडेशन दिलं होतं आणि त्या हॉटेलच्या रूमवरच मी माझं ID कार्ड विसरलो होतो. मला कंपनीच्या गेटवरून पुन्हा रिटर्न जावं लागलं. ID कार्ड घेतलं आणि त्यानंतर म्हणजे मी माझ्या प्रोफेशनल जर्नीच्या पहिल्याच दिवशी लेट होतो आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी दररोज ऑफिसला लेट होतो. काहीच एक 10 मिनटं रिलॅक्स झालो आहे आणि आता चेंज करूया पुन्हा भेटू. Done. Guys, finally successfully applied for the leave and now we are in that phase. We are in the sense me, Prithvi and Omkar in that phase where we are not able to take decision what to eat. हा दररोजचा प्रश्न असतो की काय खायचं. हा म्हणजे याच्यावर लिटरली अर्धा तास डिस्कशन होतं आणि त्यानंतर काहीतरी आउटकम निघतं आणि मग आम्ही ते एक्झिक्यूट करतो. आणि आता सध्याला वाजले 8:45. आता 9:15पर्यंत ते डिस्कशन चालेल की कुठं जायचं आणि काय खायचं. मग जे ठरेल मग ते तिथं जायचं, मग डिनर आणि मग रिटर्न. गाईज एक अराउंड 11:15 झाले आणि आत्ता मी जेवण करून आणि जेवण केल्यानंतरनं एक नाईट वॉक घेऊन आलो आहे. कारण एवढं हेवी खाल्ल्यानंतरनं वॉकिंगची गरज पडतेच. आणि यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं मला आहे ते म्हणजे शॉर्ट किंवा रील एडिट करणं. रील एडिट करायची, शॉर्ट अपलोड करायची, बिफोर 12 ती अपलोड करायची आणि त्यानंतर व्लॉग एडिट करायला घ्यायचा. आणि ज्याला मला जवळपास एक अराउंड 40 मिनिट्स टू 1 hour लागतो. तर मग 12 वाजेपर्यंत ते होऊन जाईल. काही अराउंड 12:30 वाजलेत आणि आता मी व्लॉग वगैरे एडिट केला आहे, थंबनेल पण एडिट केला आहे. आणि एक जनरली माझा असा दिवस जातो एक 6:30 नंतरनं. जर मध्ये पुढे टाईम भेटला तर बऱ्याच वेळा मी रूममेट्स गप्पा मारत बसतो आणि नाहीतर जे ते ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये असतं. कोणी शॉर्ट बघताय, कोणी यूट्यूब बघताय, कोणी रील्स बघताय, कोणाचं काय. आणि जर कोणाला काही काम असेल तर ते आफ्टर ऑफिस टाईमसुद्धा काम करत बसतं. माझ्या बाबतीत तसं नाही होत कारण आफ्टर ऑफिस मला जास्त काही काम नसतं. तर मग माझा टाईम हा कॉन्टेंट बनवण्यात, ब्लॉग शूट करण्यातच जातो. आणि मग घरी फोन करणं झालं किंवा मित्रांना फोन करणं झालं त्याच्यात जातो. मग 12-12:30ला मग मी झोपतो. तोपर्यंत मग दुसऱ्या दिवसाच्या सगळ्या ब्लॉगची तयारी झालेली असतं. तर आहे. आणि उद्या सकाळीच मला थोडं बाहेर जायचं आहे पृथ्वीराजसोबत. कुठे जायचं आहे तर ते उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच. तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.